नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। JBS हा आजार पूर्वीपासूनच असून तो आजार विषाणूपासून होतो। या आजारात सुरुवातीला पाय लुळे पडतात अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ डॉक्टरशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी केले आहे। JBS विषयी अफवा पसरत आहेत, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवांना बळी पडू नये असं देखील डॉक्टर पाटील म्हणाले आहेत। हा आजार झाल्यावर कोणीही घाबरून जाऊ नये। जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व उपचार उपलब्ध असल्याचे देखील जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी सांगितले आहे। JBS हा एक गुलेनबेरी सिंड्रोम म्हणून आजार आहे। हा आत्ता आलेला नाही आहे, वर्षानुवर्ष ते चालूच आहे। गुलेनबेरी सिंड्रोम जो विषाणूपासून होतो, त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे पाय लुळे पडतात सुरुवातीला। जर तसं काही असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, आपलं आपण काही ठरवू नये। तसंच आज खूप या JBS बद्दल खूप अफवा पसरत आहेत। अफवांना बळी पडू नये कोणीही। तुम्हाला खूप कमी प्रमाणात आजार आहे हा आणि आज आलेला नाही आहे। त्याच्यासाठी बळी न पडता आपण सगळ्यांनी डॉक्टरना दाखवून तपासून घेऊन ठरवावं की डॉक्टरला ठरवू द्यावं की काय आजार आहे, आणि जर JBS झाला तर याचा उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व सोयी उपलब्ध आहेत। हा आजार आजच आलेला नाही आहे, सतत याचे 1-2 पेशंट भेटत असतात। वर्षाला 2, 4, 5, 10 पेशंट असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये भेटतात। आता पूर्ण महाराष्ट्राची जमा केल्याच्या नंतर तो आकडा जास्ती दिसू लागला आहे, पण हा असा काही एपिडेमिक असा आजार नाही आहे। त्याच्यासाठी त्याच्यापासून घाबरायची गरज कोणालाही, कोणत्याही नागरिकांना नाही आहे। डॉक्टर राजेंद्र पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, जालना।